पक्ष नेते एक मोठं जबाबदारीचं पद आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जबाबदारीनेच वागलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपल्या देशाचे विरोधी पक्ष नेते नेहमीच देशाच्या प्रधानमंत्र्यांवर, मोदीजींवर आरोप करत असतात. देशातही करतात, विदेशात गेल्यानंतरही करतात. आणि मोदीजी 2014ला प्रधानमंत्री झाले त्यानंतर या देशाला जे काही पूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाचा नावलौकिक वाढला आहे आणि आपला देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. खऱ्या अर्थाने याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे, सत्ताधारी पक्षाला पण आणि विरोधी पक्षाला पण. दुर्दैवाने या ठिकाणी विरोधी पक्षाला आपल्या सरकारचं जे काम आहे ते देशाचं काम, देशाची प्रगती पाहवत नाही आणि म्हणूनच खरं म्हणजे ते त्यांची टिंगल करतात, मिमिक्री करतात, आरोप करतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की मोदीजींना जे त्यांनी जगभरातल्या देशांबरोबर जे चांगले संबंध ठेवले त्यामुळे 34-35 देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कार देखील दिला. आता हे 34-35 देशांनी प्रधानमंत्री मोदींना सर्वोच्च पुरस्कार दिलाय. खऱ्या अर्थाने देशाचा गौरव आहे, देशाचा अभिमान आहे. परंतु दुर्दैवाने ही पोटदुखी विरोधकांना आहे आणि जेव्हा जगभरामध्ये तेलाची टंचाई सगळीकडे होती त्यावेळेस मोदीजींच्या इतर देशांबरोबर असलेले जे चांगले संबंध होते त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास भारताला झाला नाही. हे देखील याची देखील नोंद घ्यावी लागेल आणि भारताचा डंका जगभरामध्ये या ठिकाणी अभिमानाने वाजवला जातोय आणि भारत एक विकसित भारत 2047 तर जे काही संकल्प घेऊन मोदीजी काम करतायत हे देखील यांना पाहवत नाही. म्हणून मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष नेत्यांनी या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळी देखील जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या निवासस्थानावर त्यांनी आंदोलन केलं. हे देखील खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये काहीतरी घातपात घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी पूर्वी देखील याच्यावर बोललेलो आहे. परंतु आता जे काही ते अगदी म्हणजे अशा याच्यावर उतरलेले आहेत की ते मिमिक्री करू लागलेले आहेत. आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं? आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं? असा देखील माझा सवाल आहे. आणि देशाचा प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री यांची संसद याच्यामध्ये संसदेच्या आवारामध्ये माकडं घेऊन जाणं, टिंगल करणं ही कुठली लोकशाही आहे? त्यांना गृहमंत्री अमित भाईंचे चर्चा करायची होती, उत्तर पाहिजे होतं. अमित भाईंनी सांगितलं मी उत्तर द्यायला तयार आहे. परंतु हे सगळे पळपुटे लोक आहेत, हे चर्चेला घाबरतात आणि चर्चा केली तर त्यांचं पितळ उघडं पडेल, त्यांचे काळे कारनामे उघड पडतील, ते एक्सपोज होतील ही त्यांना भीती आहे. कारण 2014 पूर्वीचा भारत सगळ्या देशाने पाहिलेला आहे, 140 कोटी जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांचं उत्तर जे आहे हे उत्तर ते ऐकू शकणार नाहीत आणि त्यांना ऐकता येणार नाही. अशा प्रकारचा काळा इतिहास जो आहे काँग्रेसचा, तो काँग्रेसचा काळा इतिहास अमित भाईंनी काढला असता आणि त्यांना उघडं पाडलं असतं ही भीती होती. म्हणून चर्चेविना ते पळून गेले. या ठिकाणी देशाचा पैसा, जनतेचा पैसा या अधिवेशनामध्ये खर्च झाला, याला जबाबदार काँग्रेस सरकार आहे. राज्यातले 36,000 उद्योग बंद पडल्याचं म्हटलं जात आहे. विरोधक टीका या विषयावर सरकार या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील उत्तर दिलेलं आहे. ही फक्त बोंब आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही. महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता, महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील. मुंबईत एक नवीन वाद निर्माण झालाय व्हेज नॉनव्हेजचा. त्या वादाने कसं बघताय? मनसेकडनं आता हा मुद्दा आक्रमक. खरं म्हणजे बघा, कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा विषय आहे.
आणि ह्याच्यामध्ये असं कुठे कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. पक्षाची सुनावणी होताना पाहायला मिळते सुप्रीम कोर्टामध्ये विविध मुद्दे हे सूचना यूपीटीकडून हे सरकार पाडले ते किती. आता पुढच्या आठवड्यात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती नांदेडमध्ये हल्ला झाला. मी काल बोललो त्यांच्याशी. सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आहेत खासदार, त्यांच्याशी मी बोललो आणि SP शी बोललो मी, आणि त्याबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी मी देखील दिल्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अटेम्प्ट टू मर्डर त्यांच्यावर दाखल केलेली आहे आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांना सर्वांना यामध्ये त्यांची कठोर चौकशी होईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. सर 15 ऑगस्ट आहे उद्या. दरवेळी 15 ऑगस्ट सव्वीस झेंडावंदनाविषयी चर्चा होते. पालकमंत्री रायगडचा तिला सुटणार आहे का? झेंडावंदन रायगडचा भरत गोगावलेच करणार आहे. पालकमंत्री पदाचा तिला तो देखील मुख्यमंत्री लवकर सोडवतील. संदर्भात ज्या कारवाया सुरू आहेत याबाबत मागे देखील आपण मकोकांतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आपण केलेली होती. बिलकुल. परवा माझी मिटिंग झाली. आरोग्यमंत्री FDA आणि यांच्याबरोबर तुकाराम मुंडे देखील होते. खरं म्हणजे हे दूध आणि हे पनीर आहे लोकांच्या सफेद जहर आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना मोकोकासारखा कायदा लागला पाहिजे. संघटित गुन्हेगारी आहे आणि म्हणून या संघटित गुन्हेगारांना बिलकुल बक्षता कामाने सोडता कामाने. तुकाराम मुंडे जे कारवाई करतायत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ जी आहे ही भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत आणि भेसळ करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचना आणि निर्देश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे तो युक्तिवाद करताना पडला. तर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा कशा पद्धतीने यापूर्वी सरकार काढली गेली होती का आणि काय परिस्थिती आहे? खरं म्हणजे NDAवर आरोप करणाऱ्यांनी काँग्रेस सत्तेवर असताना एकदा त्यांचा काळा इतिहास तपासावा. 1967 ते 71 या 4 वर्षामध्ये तब्बल 45 सरकार त्यांनी पाडली. याच काळात 16 वेळा त्यांनी राष्ट्रपती शासन लावलं. जवळपास 1800 आमदार या काँग्रेसने फोडलेत आणि त्याबरोबर त्यांना काँग्रेसने 115 लोकांना मंत्रिपदं दिलेली आहेत. त्यामुळे जे आरोप करतायत आज NDAवर त्यांनी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदे काँग्रेस करते आहे. काँग्रेसने पूर्णपणे लोकशाहीचा मुर्दा पाडलेला आहे. लोकशाहीचा आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा माध्यमांशी संवाद सुरू होता. NDAवर आरोप करणाऱ्यांनी आपला काळा इतिहास पाहावा असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. नुकताच त्यांचा माध्यमांशी संवाद सुरू होता.